पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षणासाठी तयारीला सुरुवात करण्यात आली आहे। या उपक्रमाअंतर्गत शहरातला कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करणं, नागरिकांमध्ये ओला कचरा, सुका कचरा विलगीकरणाची सवय रुजवणं, घरगुती पातळीवर होम कंपोस्टिंगचा प्रसार करणं यावर विशेष भर दिला जातोय। पुण्यामध्ये नवले पूल परिसरामध्ये आरटीओनं धडक कारवाई सुरू केली आहे। 824 बेशिस्त वाहन चालकांवर दंड आकारलाय। नवले पूल परिसरामध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आरटीओनं विशेष मोहीम राबवली आणि या कारवाईमध्ये तब्बल 24,86,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। पुण्यामधील येरवडा परिसरामधील एका हॉटेलवर टोळक्यानं गुंडगिरी करत धुडगूस घातला। या टोळक्यानं हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण केली आणि हॉटेलमधल्या साहित्याची तोडफोड केली। या प्रकारामुळे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये भीती पसरली आहे। नाशिकच्या पंचवटीमध्ये सोमवारपासून 12 दिवसीय गोदा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलाय। या उत्सवामध्ये यजुर्वेद पारायण, महापूजा अभिषेक आणि शतचंडी महायाग संपन्न होणार आहे। बुधवारी मुख्य गोदावरी जन्मोत्सव महाआरती शोभायात्रा पार पडणार आहे। नाशिक महापालिका निवडणूक प्रक्रियेसाठी इलेक्शन ड्युटीला गैरहजर राहिल्या प्रकरणामध्ये 200 शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। निवडणूक आयोगानं अशा कर्मचाऱ्यांची यादी करण्याचे आदेश दिले। पोलिसांनी वकिलांवर हल्ला केल्या प्रकरणामध्ये पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं। मारहाणीमध्ये वकील तुषार धोंडे यांच्या डोक्याला दुखापत झाली होती। या प्रकरणामध्ये वकील संघानं पोलीस आयुक्तांकडे निलंबनाची मागणी केली होती आणि त्यानंतर पोलीस कर्मचारी विश्वजित राणे यांचं निलंबन झालं। ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये भाजपनं उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गोरडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। संभाजीनगरमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलेला आहे। दत्तात्रय गोरडे हे भुमरे पिता पुत्रांचे कट्टर विरोधक आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली, मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही। आज दुपारपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे।